नमस्कार विद्यार्थी मित्र हो. प्रिझम ट्युटोरियल्समध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण फिजिक्समध्ये टॉपिक नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स यामधील नेक्स्ट पॉईंट डिस्कस करणार आहोत, जे आहेत शेप ऑफ लिक्विड ड्रॉप, एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. हे 3 पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण बघूया शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. सो द फर्स्ट टायटल इज शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. शेप ऑफ लिक्विड ड्रॉप यामध्ये काय म्हटलेलं आहे, वेन स्मॉल अमाउंट ऑफ लिक्विड इज ड्रॉप्ड ऑन ए प्लेन सॉलिड सरफेस द लिक्विड विल आयदर स्प्रेड ऑन द सरफेस ऑर विल फॉर्म ए ड्रॉपलेट्स ऑन दॅट सरफेस. म्हणजेच काय बघा, जर का आपण स्मॉल अमाउंट ऑफ लिक्विड एका प्लेन सॉलिड सरफेसवरती ड्रॉप केलो तर ते लिक्विड एकतर काय होईल, स्प्रेड होईल, पसरेल, किंवा त्याचे ड्रॉपलेट्स तयार होतील. मग एखादं लिक्विड स्प्रेड होतं किंवा त्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात, हे कशावर ठरतं, त्या लिक्विडच्या सरफेस टेन्शन प्रॉपर्टीवरती आणि तिथे असणाऱ्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टवरती. ओके, ज्या लिक्विडचं सरफेस टेन्शन कमी असतं ते लिक्विड सॉलिड सरफेसवरती जास्त स्प्रेड होतं, आणि ज्या लिक्विडचं सरफेस टेन्शन जास्त ते लिक्विड काय होतं बाळांनो, सॉलिड सरफेसवरती कमी जागा पजेस करतं आणि त्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात. जसे की वॉटर सॉलिड सरफेसवरती काय होतं, मोस्टली स्प्रेड होतं, कारण वॉटरचं सरफेस टेन्शन काय आहे, कमी आहे. पण ते जर का मर्क्युरी असेल तर मर्क्युरीचा सरफेस टेन्शन खूप जास्त असतो, त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री. आणि असं मर्क्युरी ड्रॉप जर आपण प्लेन सॉलिड सरफेसवरती ठेवला तर तिथे काय होणार आहे, ड्रॉपलेट्स तयार होणार आहे. बरोबर, ड्रॉपलेट्स तयार होणार आहेत. मग या केसमध्ये आपण या टायटलमध्ये आपण आता काय करणार आहोत, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा स्टडी करायचा आहे. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, जसे की आपल्याला माहिती आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजेन्शियल एक फोर्स ॲक्ट होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. आणि त्या फोर्समुळेच काय होतं, तो फ्री सरफेस ऑफ लिक्विड बेंड होतो. मग तिथे जो फोर्स होता तो काय होता, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड लिक्विड, हे आपण स्टडी केलेलं आहे. पण या केसमध्ये आपण काय करायचं आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड एअर ॲज वेल ॲज सॉलिड अँड एअर, हे दोन फोर्सेस पण आपण कन्सिडर करायचं आहे. समजतंय, म्हणजे सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड लिक्विड, सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड एअर अँड सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड एअर, हे तिन्ही फोर्सेसचा आपण इथं स्टडी करायचा आहे, इथं आपण त्याचा यूज करायचा आहे. सो इथं बघा काय म्हटलेलं आता, लेट अस कन्सिडर अ लिक्विड ड्रॉप टू बी इन इक्विलिब्रियम ऑन ए फ्लॅट सॉलिड सरफेस. एखादा प्लेन फ्लॅट सॉलिड सरफेस आहे आणि त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, एक लिक्विड ड्रॉप ठेवलेला आहे, लिक्विड ड्रॉप पुट केलेला आहे. आणि तो लिक्विड ड्रॉप हा इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. हे कधी, याची कंडिशन आपल्याला आता बघायची आहे. व्हॉट इज द कंडिशन फॉर इक्विलिब्रियम ऑफ ए लिक्विड ड्रॉप विच इज पुट ऑन ए फ्लॅट सॉलिड सरफेस. ओके, आणि त्यासाठी बघा इथं दोन डायग्राम दाखवलेले आहेत. ओके, ही बघा ही डायग्राम आहे, यामध्ये हा एक सॉलिड सरफेस आहे बघा, फ्लॅट सॉलिड सरफेस आहे, प्लेन सॉलिड सरफेस म्हणून आपण याला. आणि या सॉलिड सरफेसवरती मी एक लिक्विड ड्रॉप काय केलेला आहे, ड्रॉप केलेला आहे बघा, लिक्विड ड्रॉप. ओके, हा एक लिक्विड ड्रॉप आहे. आणि सिमिलर इथे पण तो सॉलिड सरफेस आहे, पण इथं वेगळं लिक्विड आपण ते ड्रॉप केलेलं आहे. ओके, याला आपण नाव दे वाटलं सर, इथं काय म्हणूया आपण, वॉटर ड्रॉप आहे, इथं काय आहे, मर्क्युरीचा ड्रॉप आहे. ओके, मग वॉटर ड्रॉप जर असेल असा हा, तर हा टँजंट असणार आहे कर्व सरफेसला, आणि टँजंट आणि सॉलिड सरफेस याच्यामध्ये जो काय अँगल आहे यालाच आपण काय म्हणतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा, जो की काय असणार आहे, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल असेल तर कुठलं पण लिक्विड मर्क्युरी सोडून, म्हणजे वॉटर, केरोसिन, पेट्रोल, ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो, ॲक्यूट अँगल असतो. आणि मर्क्युरीमध्ये मात्र काय असणार आहे, हा ऑब्च्यूस अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री. असे दोन ड्रॉप्स आहेत, एक वॉटर ड्रॉप आणि एक मर्क्युरीचा ड्रॉप. आता हा जो ड्रॉप आहे तो कॉन्टॅक्टमध्ये आहे बघा, या ड्रॉपचा हा सरफेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि या ड्रॉपचा हा सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. बरोबर, मग आता इथं बघा, इथं ड्रॉप आणि सॉलिड यांच्या कॉन्टॅक्टमध्ये एक फोर्स आहे, त्याला आपण काय म्हणतो, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, आणि त्याला आपण म्हणणार आहोत T1 हा फोर्स. ओके, आणखीन बघा, हा सॉलिड सरफेस आणि इकडे एअर आहे, एअर मीडियम, एअर आणि सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये हा एक फोर्स आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन T2. ओके, आणखीन इथं बघा, हे लिक्विड आणि हे एअर, लिक्विड आणि एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये हा एक तिसरा फोर्स आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन T3. समजतंय, म्हणजे या लिक्विड ड्रॉपवरती, या असू दे किंवा या लिक्विड ड्रॉपवरती तीन फोर्सेस ॲक्ट होतात. एक
हा T1, दुसरा हा T2 आणि हा तिसरा T3. ओके, समजते कोणकोणते फोर्सेस बघा. म्हणजे एखादा लिक्विड ड्रॉप जर आपण पुट केला फ्लॅट सॉलिड सरफेसवरती तर त्या ड्रॉपवरती 3 फोर्सेस ॲक्ट होतात. दिस ड्रॉप विल बी अंडर द ॲक्शन ऑफ 3 फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन. कोणकोणते 3 फोर्सेस असणार आहेत? फर्स्ट फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. म्हणजे बघा हे सॉलिड आणि हा लिक्विड सरफेस. या लिक्विड सॉलिड सरफेसच्या मध्ये हा एक फोर्स आहे, त्याला आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ सरफेस टेन्शन T1. दुसरा फोर्स कोणता असणार आहे? फोर्स ऑफ सरफेस टेन्शनच बिटवीन सॉलिड अँड एअर. हा सॉलिड आणि इकडचा एअरचा पार्ट. याच्यामध्ये हा जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड एअर. अँड थर्ड फोर्स इज फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन एअर अँड लिक्विड, दॅट इज T3. बघा हे लिक्विड आहे आणि हे एअर आहे. या दोन्हीच्या कॉन्टॅक्टमध्ये हा फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे, ज्याला आपण काय म्हणतो? T3. समजतंय? सिमिलर इथं पण असणार आहे बघा. लिक्विड सॉलिड कॉन्टॅक्टमध्ये हा T1 फोर्स, सॉलिड आणि एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये हा T2 फोर्स आणि लिक्विड आणि एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये हा T3 फोर्स. समजतंय? आता आपण या दोन डायग्रामपैकी ही डायग्राम कन्सिडर करणार आहोत, ही फिगर कन्सिडर करणार आहोत, किंवा आपण असं म्हणूया या ड्रॉपचा विचार करायचा आहे. ओके, कोणता पण ड्रॉप तुम्ही कन्सिडर केला तर चालेल. हा करा कन्सिडर किंवा हा करा. मी हा ड्रॉप कन्सिडर करतोय बघा. म्हणजे हा पण ड्रॉप कन्सिडर केलेला आहे आणि हा ड्रॉप इक्विलिब्रियम आहे, स्टेबल आहे. त्यासाठी काय कंडिशन असणार आहे ते आपण आता प्रूव्ह करायचं आहे. कंडिशन फॉर इक्विलिब्रियम ऑफ ड्रॉप विच इज प्लेस्ड ऑन दी फ्री सरफेस ऑफ सॉलिड. ओके, आता हा जो ड्रॉप आहे याच्यावरती 3 फोर्स ॲक्ट होत आहेत. 3 फोर्स ॲक्ट होत आहेत. कोणकोणते? हा T1 फोर्स, हा T2 फोर्स आणि हा T3 फोर्स. आता आपण काय करणार आहोत? हा जो काय T3 फोर्स आहे याचे आपण 2 कॉम्पोनंटमध्ये रिझोल्युशन करायचं आहे. एक म्हणजे हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, दुसरा हा व्हर्टिकल कॉम्पोनंट. ओके, डायग्राममध्ये दाखवले बघा. हाच ड्रॉप आहे आणि हाच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे थिटा. बरोबर, T1 पण आहे, T2 पण आहे आणि हा T3 देखील आहे. आता आपण काय केलं आहोत? T3 या फोर्सचे 2 कॉम्पोनंटमध्ये रिझोल्युशन केलेलं आहे. हा T3 फोर्स आहे, याचा हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट T3 कॉस थिटा आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट T3 साइन थिटा. वेक्टर या टॉपिकमध्ये आपण बघितलेला आहे 11th स्टँडर्डला. ओके, एखादा फोर्स वेक्टर जर असेल तर त्याचे 2 कॉम्पोनंटमध्ये आपण रिझोल्युशन करतो. हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट. ओके, आता इथे थिटा काय आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. लेट थिटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड. फॉर इक्विलिब्रियम ऑफ द ड्रॉप द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मस्ट बी बॅलन्स्ड बाय इच अदर. ओके, आता इथं जो काही ड्रॉप आहे त्या ड्रॉपवरती काही फोर्सेस ॲक्ट होतात. त्यापैकी फक्त 3च फोर्सेस असे आहेत. 3 फोर्सेस असे आहेत जे कसे असणार आहेत? हॉरिझॉन्टल. म्हणजे हा T2 हॉरिझॉन्टल आहे, हा T1 देखील हॉरिझॉन्टल आहे आणि हा T3 कॉस थिटा पण काय आहे? हॉरिझॉन्टलच आहे. हे T3 आणि T3 साइन थिटा कसे आहेत? व्हर्टिकल आहेत. ओके, हे 3 फोर्सेस काय आहेत? हॉरिझॉन्टल. जर का एखादा लिक्विड ड्रॉप बॅलन्स व्हायचा असेल किंवा इक्विलिब्रियम स्टेटला असायला पाहिजे असेल तर कंडिशन काय आहे? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कसं असायला पाहिजेत? बॅलन्स्ड. मग हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट बॅलन्स्ड कधी असणार आहेत बाळांनो? जेव्हा T2 हा जो फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड आणि T1 प्लस T3 कॉस थिटा यांची मॅग्निट्यूड जर का इक्वल असेल तर. ओके, समजतंय का? बघा इथं लेफ्ट साईडला एक जो फोर्स आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, लेफ्ट साईडला जो फोर्स आहे तो म्हणजे T2 आणि हॉरिझॉन्टल इज राईट साईडला कुठले फोर्स आहेत बघा? एक तर T1 आहेच प्लस कोणता आहे? T3 कॉस थिटा. म्हणजे राईट साईडला कोणते फोर्सेस आहेत? T1 प्लस T3 कॉस थिटा आणि लेफ्ट साईडला काय आहे? T2. हे 2 फोर्सेस एकमेकाला बॅलन्स म्हणजेच काय? इकडचा फोर्स इज इक्वल टू इकडचा फोर्स. म्हणजेच काय म्हणतो आपण इथे लिहिले बघा? T3 कॉस थिटा प्लस T1 इज इक्वल टू T2. हे कसं आलं कळलं का? हॉरिझॉन्टल फोर्सेस काय होत आहेत? बॅलन्स होत आहेत. हॉरिझॉन्टल फोर्सेस बॅलन्स्ड म्हणजेच काय? दोन्ही फोर्सेसची मॅग्निट्यूड इक्वल असायला पाहिजे. हा एक फोर्स आहे बघा. हा फोर्स काय असणार आहे? T1 प्लस T3 कॉस थिटा. इथे लिहिले बघा T3 कॉस थिटा प्लस T1 इज इक्वल टू काय असणार आहे? T2. ओके, आता याच्या पुढची स्टेप काय असणार आहे बघा? हा जो T1 आहे तो राईट साईडला घ्या, मायनस होऊन जाईल. म्हणजे इथं काय येणार आहे? T3 कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 येणार. ओके, आता काय करायचं आहे? परत हा जो T3 कॉम्पोनंट आहे T3 याला आपण परत राईट साईडला घ्या. म्हणजे काय होईल? हा डिनॉमिनेटरला जाईल. कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? T2 मायनस T1 अपॉन T3. ओके, हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. ओके, पुढे जाऊया. आता इथं बघा कॉस थिटाची व्हॅल्यू किती आलेली आहे? T2 मायनस T1 अपॉन T3. पण आपल्याला माहिती आहे कॉस थिटा
ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते 1, बरोबर. म्हणजे कॉस थिटा, थिटा जर का 0 डिग्री असेल तर कॉस 0 काय असणार आहे 1, आणि थिटा जर का 90 डिग्री असेल तर कॉस 90 किती असणार आहे 0. म्हणजे कॉस ऑफ सम अँगल त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम किती असू शकते 1 असू शकते. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू एकतर 1 असणार आहे किंवा 1 पेक्षा कमी असणार आहे. ओके, समजतंय. म्हणजे ही कंडिशन कसली आहे बघा, T2 - T1 upon T3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणूया आपण 1. कळते हे कसं आलं, बिकॉज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज 1. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज 1. दॅट्स वाय दिस व्हॅल्यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 ही कंडिशन असणार आहे. आणि याच कंडिशनला आपण काय म्हणतो, कंडिशन ऑफ ए लिक्विड ड्रॉप विच इज इन इक्विलिब्रियम स्टेट. ओके, काय म्हणतो याला आपण, दिस इज दी कंडिशन फॉर इक्विलिब्रियम ऑफ लिक्विड ड्रॉप. ओके, आता यामध्ये दोन केसेस आहेत, केस फर्स्ट आणि केस सेकंड, ते आपण स्टडी करूया. केस फर्स्ट काय बघा, मॅथमॅटिकल पार्ट आहे. केस फर्स्ट काय आहे, इफ T2 ग्रेटर दॅन T1 बट T2 - T1 इज लेस दॅन T3. असं जर असेल तर काय बघा, इथं या केसमध्ये काय होतंय, T2 इज ग्रेटर दॅन T1 आहे. हा जो T2 आहे त्याची व्हॅल्यू जास्त आहे T1 पेक्षा. मग इथं बघा हा जो फॉर्म्युला आहे हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, कॉस थिटा इज इक्वल टू T2 - T1 अपॉन T3. आता ही कंडिशन इथं पुट केला, काय आहे, T2 - T1 सॉरी T2 इज ग्रेटर दॅन T1, म्हणजे T2 ची व्हॅल्यू मोठी आहे T1 पेक्षा. आणि दोघांचा जर का डिफरन्स घेतला, वजाबाकी केली तर काय येणार आहे, याचा डिफरन्स काय येणार आहे, पॉझिटिव्ह. आणखीन काय कंडिशन आहे बघा, T2 - T1 जे आहे ना, जे काय येईल ते लेस दॅन काय असायला पाहिजे T3. म्हणजे इथं जे काय व्हॅल्यू येणार आहे T2 - T1 करून ही व्हॅल्यू T3 पेक्षा काय असायला पाहिजे, कमी. तरच काय होईल, हा अँगल लेस दॅन 1 असणार आहे. सॉरी, ही व्हॅल्यू लेस दॅन 1 असणार आहे, हा रेशो लेस दॅन 1 असणार आहे. कळते का बघा, T2 ग्रेटर दॅन T1 म्हटलो आपण, आणि T2 - T1 जे काय येईल ते काय असणार आहे बाळांनो, लेस दॅन T3 असायला पाहिजे. असं जर असेल तर हा रेशो काय असणार आहे, लेस दॅन 1 आणि पॉझिटिव्ह. मोठ्यातून छोटं वजा करतोय याचा अर्थ पॉझिटिव्ह असणार आहे, आणि T3 पेक्षा ती व्हॅल्यू कमी आहे याचा अर्थ हा रेशो काय असणार आहे, लेस दॅन 1. मग असं असेल तर कॉस थिटा काय असणार आहे, कॉस थिटा 0 किंवा 90च्या मध्ये असणार आहे. लेस दॅन 1 म्हणजेच काय, कॉस थिटा हा 0 to 90च्या मध्ये असणार आहे. ओके, म्हणजे थिटा काय असणार आहे, लेस दॅन 90 डिग्री. आणि जर का थिटा लेस दॅन 90 डिग्री असेल तर त्या अँगलला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ड्यू टू दॅट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ए ड्रॉप गेट्स फ्लॅटेंड ॲज शोन इन फिगर ए. इथं दाखवलं बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लेस दॅन 90 डिग्री आलेला आहे, कारण T2 काय जास्त आहे ॲज कम्पेअर टू T1. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर काय लेस दॅन 90 डिग्री असेल तर तो ड्रॉप काय होतो, असा फ्लॅट होतो, जास्त पसरतो, स्प्रेड होतो, बरोबर का, फ्लॅट होतो. समजते, लिक्विडचा शेप असा येणार आहे. ठीक आहे, ही पहिली केस. सेकंड केस काय बघा, केस 2. यामध्ये काय म्हटलेलं आहे, सेम आहे, T1 ग्रेटर दॅन T2 इफ इथं काय म्हटलं आपण, T1 ही जी T1 ची व्हॅल्यू ही ग्रेटर आहे दॅन T2. मग आता काय होतंय बघा, दुसरी कंडिशन काय, इथं T1 - T2 जे काही येईल त्याची व्हॅल्यू ही T3 पेक्षा काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. हे एक कंडिशन आहे. म्हणजे ह्याचा आपण जर का वजापैकी केली तर जी व्हॅल्यू येणार आहे ती T3 पेक्षा काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. आणि कंडिशन काय आहे, T1 ग्रेटर आहे दॅन दी T2, म्हणजेच छोट्यातून मोठी संख्या आपण वजा करतोय, याचा अर्थ याचा डिफरन्स काय येणार आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह जर असेल आणि रेशो हा लेस दॅन 1 असेल तर कॉस थिटा काय असणार आहे, कॉस थिटा निगेटिव्ह असणार आहे. ओके, आणि कॉस थिटा जर निगेटिव्ह असला याचा अर्थ थिटा काय असणार बाळांनो, ग्रेटर दॅन 90 डिग्री. लक्षात येते का, कॉस 95 कॉस 100 जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर आन्सर काय येतं, निगेटिव्ह. म्हणजे कॉस थिटा निगेटिव्ह येतो, याचा अर्थ काय, अँगल किती आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री. त्याला आपण काय म्हणतो, ऑब्च्युस अँगल. आणि ऑब्च्युस अँगल असल्यामुळं तो जो काय ड्रॉप आहे तो ड्रॉप काय होतो, त्या सरफेसवरती कॉन्ट्रॅक्ट होतो, असा कॉन्ट्रॅक्ट झाला, कमी जागेमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो. समजतं, या केसमध्ये काय आहे, T1 ग्रेटर आहे दॅन T2, आणि त्यामुळे काय होतं, हा ड्रॉप कॉन्ट्रॅक्ट होतो. हा अँगल काय असणार आहे, ऑब्च्युस अँगल असणार आहे. ऑब्च्युस अँगल असल्यामुळं ग्रेटर दॅन 90 डिग्री हा ड्रॉप कॉन्ट्रॅक्ट झाला आणि याचा शेप असा दिसतो. फॉर मर्क्युरी एक्झाम्पल जर आपण घेतलं, मर्क्युरी, तर मर्क्युरीच्या केसमध्ये एखादा मर्क्युरी ड्रॉप आपण या सॉलिड सरफेसवरती पुट केला तर तिथं T1 फोर्स काय असतो, जास्त असतो ॲज कम्पेअर टू T2, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री ऑब्च्युस.
म्हणून इथं त्या मर्क्युरी ड्रॉपचा शेप कसा असणार आहे, हा असा असणार आहे. तो मर्क्युरी ड्रॉप काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच काय, तो बऱ्यापैकी त्याचा फ्री सरफेस कसा असणार आहे, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि स्मॉल पार्ट ऑफ दिस लिक्विड ड्रॉप इज कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस. कमीत कमी जागेमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, या लिक्विड ड्रॉपची सरफेस टेन्शन प्रॉपर्टी काय आहे, जास्त आहे, कारण याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जास्त आहे. So the next title is excess pressure across the free surface of liquid. फ्री सरफेस ऑफ लिक्विड कशाला म्हणतो आपण, एखादा लिक्विड सरफेस जर का एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर त्या लिक्विड सरफेसला आपण काय म्हणतो, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि या फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या जस्ट अबोव्ह अँड जस्ट बिलो काही प्रेशर असतं, आणि तो प्रेशर डिफरन्स जो असणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सेस प्रेशर. समजतंय, चेंज इन प्रेशर किंवा प्रेशर डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे, एक्सेस प्रेशर, एक्स्ट्राचं प्रेशर म्हणतो आपण त्याला. बघूया आपण इन डिटेल. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, एव्हरी मॉलिक्यूल ऑन ए लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन विच आर पॅरलल टू द लिक्विड सरफेस ॲट रेस्ट. काय म्हटले बघा, याच्या आधी पण आपण बघितलेलं आहे, एखाद्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड इमर्स केलो तर त्या कंटेनरमध्ये आपल्याला त्या लिक्विडचा एक फ्री सरफेस दिसेल, फ्री सरफेस ऑफ लिक्विड, आणि त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती पॅरलली एक फोर्स ॲक्ट होतो, त्यालाच आपण काय म्हणतोय, टँजन्शियल फोर्स. आणि तोच टँजन्शियल फोर्स रिस्पॉन्सिबल आहे, तो जो काय फ्री सरफेस आहे तो बेंड होण्यासाठी. म्हणजे बेंडिंग ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड होतं कुणामुळे, बिकॉज ऑफ दॅट टँजन्शियल फोर्स ॲक्टिंग पॅरलली टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. बरोबर, आणि त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. समजतंय. मग हा जो काय फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे, हाच फोर्स कॉन्ट्रीब्यूट करतो डिसाइडिंग द प्रेशर ॲट अ पॉइंट जस्ट बिलो अँड जस्ट अबोव द सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे टँजन्शियल फोर्स रिस्पॉन्सिबल आहे सरफेस टेन्शन प्रोड्यूस होण्यासाठीच, बरोबर, त्याचबरोबर तोच फोर्स रिस्पॉन्सिबल आहे डिसाइडिंग द प्रेशर जस्ट अबोव अँड जस्ट बिलो द सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे प्रेशर वरती किती खाली किती, हे प्रेशर कमी जास्त कोणामुळे होतं, बिकॉज ऑफ दॅट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ओके, आता एखादा लिक्विडचा फ्री सरफेस हा त्याचा शेप कसा आहे, प्लेन सरफेस आहे की कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स आहे, हे कशावरती ठरतं, त्या रिझल्टंट फोर्सवरती, ज्याला आपण काय म्हणतो, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. आता वन बाय वन आपण शेप बघूया. फर्स्ट असणार आहे त्या लिक्विडचा सरफेस कसा आहे, प्लेन, प्लेन सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे एखाद्या कंटेनरमध्ये लिक्विड आपण इमर्स केलेला आहे आणि त्या लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे तो कसा आहे, प्लेन. हा प्लेन सरफेस आहे, याचा अर्थ तिथं कुठले कुठले फोर्स असणार आहेत बघा, इथं डायग्राम दाखवलेला आहे. समजा हा कंटेनर आहे, हा कंटेनर, याच्यामध्ये लिक्विड आपण इमर्स केलेला आहे आणि त्या लिक्विडचा हा सरफेस कसा आहे बघा, प्लेन आहे, बेंड झालेला नाही आहे, हा प्लेन सरफेस ऑफ लिक्विड आहे. बरोबर का. मग आपल्याला माहिती आहे, जर का हा जर का फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल तर या सरफेसवरती पॅरलली एक टँजन्शियल फोर्स ॲक्ट होतोय. काही फोर्सेस या बाजून असणार आहेत, काही फोर्सेस या बाजून असणार आहेत, ऑल डायरेक्शननं. बरोबर का, ऑल डायरेक्शननी टँजन्शियल फोर्स काय होत आहेत, ॲक्ट होत आहेत. त्यामुळं रिझल्टंट फोर्स काय असणार आहे इथं या सरफेसवरती, झिरो. समजते का, रिझल्टंट फोर्स काय असणार आहे, झिरो. एक फोर्स टँजन्शियली इकडे चाललेला आहे, एक फोर्स टँजन्शियली इकडे गेला. ओके, आणि टोटल फोर्स काय असणार आहे, झिरो. रिझल्टंट फोर्स जर का झिरो असेल तर तो सरफेस कसा असणार आहे, प्लेन. आणि त्या प्लेन सरफेसच्या जस्ट अबोव अँड जस्ट बिलो प्रेशर काय असणार आहे, सेम. काय म्हटले बघा, हेन्स इट डज नॉट कॉन्ट्रीब्यूट टू प्रेशर, सो प्रेशर ऑन द बोथ साइड ऑफ द हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस इज सेम. समजते. जे रिझल्टंट फोर्स झिरो असल्यामुळं प्रेशर जस्ट अबोव दी फ्री सरफेस अँड जस्ट बिलो दी फ्री सरफेस काय असणार आहे, सेम असणार आहे. हे क्लिअर करा. ओके, एखाद्या लिक्विडचा सरफेस प्लेन असेल तर जस्ट अबोव अँड जस्ट बिलो प्रेशर काय असतं, सेम असतं. जस्ट बिलो म्हटलेलं आहे, समजा तुम्ही खाली आला इथं, जसं जसं तुम्ही लिक्विडच्या खाली याल असं डेप्थला, तसं प्रेशर वाढणार आहे. ओके, नो डाऊट. पण आपण काय म्हणतो इथं, जस्ट अबोव अँड जस्ट बिलो प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. लिक्विडच्या इनसाइड, लिक्विडच्या आउटसाइड. मग इथलं जे आउटसाइड प्रेशर याला आपण काय म्हणूया, PO, आणि इनसाइड प्रेशरला आपण काय म्हणायचं आहे, PI. मग या केसमध्ये फ्री सरफेस ऑफ लिक्विड जर का प्लेन सरफेस असेल तर या केसमध्ये P आउटसाइड इज इक्वल टू काय असणार आहे, P इनसाइड. समजतंय. सो द नेक्स्ट शेप ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. जर का एखाद्या लिक्विड सरफेसचा शेप हा कॉन्व्हेक्स असेल तर काय, ते आपण आता बघूया. म्हणजे इथे बघा डायग्राममध्ये दाखवलेला आहे, हा एक फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे ज्याचा शेप कसा आहे, कॉन्व्हेक्स, बहिर्गोल. बरोबर, आणि हा पॉईंट B आहे आणि हा पॉईंट
ए आहे जो की जस्ट अबो अँड जस्ट बिलो आहे. पॉईंट ए जस्ट अबो दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड पॉईंट बी इज जस्ट बिलो दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड. बरोबर. आता पॉईंट ए ला प्रेशर किती आणि पॉईंट बी ला प्रेशर किती हे आपल्याला आता काढायचं आहे. ओके. आता त्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे, पहिल्यांदा या फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण काय म्हणतो, टँजेन्शियल फोर्स. ओके. तो कसा असणार आहे बघा. समजा हा पॉईंट जर असेल लिक्विड सरफेस वरती, हा पॉईंट, तर या पॉईंट वरती टँजेन्शियल फोर्स या डायरेक्शन पण असणार आहे आणि या डायरेक्शन पण असणार आहे. बरोबर का. इथे या पॉईंटला टँजेन्शियल फोर्स कसा असणार आहे, इकडचे डायरेक्शन असणार आहे असा खाली. इथे या पॉईंटला हा खालच्या डायरेक्शन असणार आहे, या पॉईंटला हा खालच्या डायरेक्शन असणार आहे. बघा टँजंट म्हणजेच काय, या कर्व सरफेसला टच करून लाईन ड्रॉ करणार ना आपण, तो हा टँजेन्शियल फोर्स. इकडे पण बघा या पॉईंटला टँजेन्शियल फोर्स इकडच्या बाजूला असणार आहे असा खाली, या पॉईंटला हा खालच्या बाजूला असणार आहे. म्हणजे टँजेन्शियल फोर्सची डायरेक्शन कशी आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यामुळं या सगळ्या टँजेन्शियल फोर्सचा जो काही रिझल्टंट असणार आहे तो रिझल्टंट काय असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शननी. हा बघा, म्हणजे इथं काय होतं, या लिक्विड ड्रॉपवरती डाऊनवर्ड डायरेक्शननी रिझल्टंट फोर्स ऍक्ट होतो. हां, रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज इन दी डाऊनवर्ड डायरेक्शन. का कळलं का, म्हणजे रिझल्टंट फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शन का आला हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. मगाच्या केसमध्ये प्लेन सरफेसवरती काय होतं, काही टँजेन्शियल फोर्स या बाजूने होते, काही टँजेन्शियल फोर्स याच्या अपोजिट डायरेक्शन होते. त्यामुळे नेट फोर्स काय असणार आहे, 0. पण इथं मात्र काय आहे, टँजेन्शियल फोर्सची डायरेक्शन चेंज होते, पण सगळे फोर्स कोणीकडे आहेत बघा, डाऊनवर्ड डायरेक्शन आहेत. त्यामुळे रिझल्टंट पण काय असणार आहे, डाऊनवर्ड. अँड ड्यू टू दॅट डाऊनवर्ड फोर्स हा सरफेस काय होतो, बेंड होतो आणि हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड कसा दिसतो तुम्हाला, कॉन्व्हेक्स शेप. बरोबर, कॉन्व्हेक्स शेप. आणि या केसमध्ये मग असं जर असेल तर प्रेशर इनसाइड द लिक्विड हे ग्रेटर असतं दॅन दी आउटसाइड. का, कारण इनसाइड द लिक्विड फोर्स काय आहे, जास्त. जिथं फोर्स जास्त अप्लाय होणार आहे तिथं प्रेशर पण काय असणार आहे, ऑब्विसली जास्त असणार आहे. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स ऍक्ट होतोय जास्त, त्यामुळे इनसाइड द लिक्विड प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे दॅन दी आउटसाइड द लिक्विड. सो इन कन्क्लूड, प्रेशर ॲट पॉईंट ए इज लेस दॅन प्रेशर ॲट पॉईंट बी. किंवा असे म्हणू शकतो आपण, प्रेशर इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड द लिक्विड. समजलं. हा झाला सेकंड पार्ट. थर्ड शेप, जर का एखादा फ्री सरफेस ऑफ लिक्विड कॉन्केव्ह शेपचा असेल, कॉन्केव्ह लिक्विड सरफेस जर असेल, कॉन्केव्ह लिक्विड सरफेस, तर तिथं रिझल्टंट फोर्स कसा असणार आहे ते जरासं बघूया आपण. डायग्राम बघा. या डायग्राममध्ये हा सॉलिड सरफेस आहे, याच्यामध्ये आपण लिक्विड इमर्स केलेला आहे आणि हा काय आहे, लिक्विडचा कॉन्केव्ह सरफेस. फ्री सरफेस ऑफ लिक्विड कसा आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड कसा आहे, कॉन्केव्ह शेपचा आहे. मग या सरफेसला टँजेन्शियल, म्हणजे समजा इथं हा जर पॉईंट घेतला आपण तर इथं टँजेन्शियल हा इकडच्या डायरेक्शन फोर्स असणार आहे, या पॉईंटला पण वरच्या बाजूने फोर्स आहे, इकडे पण बघा प्रत्येक पॉईंटला टँजेन्शियल फोर्स कसा असणार आहे, अपवर्ड डायरेक्शननी. त्यामुळं रिझल्टंट फोर्स कसा असणार आहे, अपवर्ड डायरेक्शननी. इकडे बघा रिझल्टंट फोर्स कसा आहे, अपवर्ड डायरेक्शननी. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला फोर्स जास्त आहे दॅन दी डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यामुळं अपवर्ड डायरेक्शनला जे प्रेशर आहे ते प्रेशर पण काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे दॅन दी डाऊनवर्ड डायरेक्शन. सो आपण इथे कन्क्लुजन काय घ्यायचं आहे, प्रेशर ॲट पॉईंट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट बी. समजतंय. इथे काय म्हटलंय बघा, इन दिस केस रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज इन दी अपवर्ड डायरेक्शन. का कळलं, रिझल्टंट फोर्स अपवर्ड डायरेक्शन का आहे, कारण हा सरफेस कसा आहे, कॉन्केव्ह. आणि कॉन्केव्ह असेल तर त्या सरफेसवरचा कुठला पण मॉलिक्यूल जर घेतला तर त्या मॉलिक्यूलवरती फोर्स कसा लागतोय बाळांनो, असा वरच्या बाजूनं. त्यामुळे त्या प्रत्येक फोर्सचा जो काय रिझल्टंट आहे तो कसा असणार आहे, अपवर्ड डायरेक्शननी. त्यामुळे अपवर्ड डायरेक्शनला फोर्स जास्त, याचाच अर्थ अपवर्डला प्रेशर पण जास्त. प्रेशर ॲट आउटसाइड द लिक्विड इज ग्रेटर दॅन प्रेशर इनसाइड द लिक्विड. समजतंय. क्लिअर करा. सो द लास्ट पॉइंट इज एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. लिक्विड ड्रॉप अँड लिक्विड बबल. यामध्ये कॉमन काय आहे, लिक्विड ड्रॉप आणि लिक्विड बबल या दोघांचा पण शेप कसा असणार आहे, स्पेरिकल. ड्यू टू सरफेस टेन्शन प्रॉपर्टी दोघांचा शेप कसा असतो, स्पेरिकल. आणि मग डिफरन्स काय असणार आहे, तर लिक्विड ड्रॉपला फक्त एक सिंगल सरफेस असतो, पण बबलला मात्र 2 सरफेस असतात, एक आउटसाइड सरफेस आणि एक इनसाइड सरफेस. बघा इन डिटेल. यामध्ये काय म्हटलंय बघा, वी नो दॅट ड्यू टू सरफेस टेन्शन द लिक्विड ड्रॉप्स अँड बबल्स आर स्पेरिकल इन शेप, हेन्स इनसाइड प्रेशर विल बी ग्रेटर दॅन दॅट ऑफ आउटसाइड प्रेशर. समजतंय. म्हणजे लिक्विड ड्रॉप किंवा लिक्विड बबल जर तुम्ही कन्सिडर केला तर त्यांचा शेप कसा असतो, स्पेरिकल. त्यामुळे इनसाइड प्रेशर
हे काय असणार आहे, ऑलवेज ग्रेटर असणार आहे दॅन दी आउटसाइड प्रेशर. हे लक्षात ठेवा. लिक्विडच्या आतमध्ये प्रेशर काय असतं, जास्त. लिक्विडच्या बाहेर काय असणार, प्रेशर कमी असतं. ओके, लेट अस कन्सिडर पी आय अँड पी ओ आर दी इनसाइड अँड आउटसाइड प्रेशर रिस्पेक्टिव्हली. ओके, लिक्विडच्या आतमध्ये जे प्रेशर आहे त्याला आपण काय म्हणूया, पी आय, आणि लिक्विडच्या बाहेर जे प्रेशर असणार त्याला आपण काय म्हणायचं आहे, पी ओ. ओके, हेन्स द एक्सेस प्रेशर इज पी आय मायनस पी ओ. बरोबर. मग आतमध्ये जर का पी आय हे प्रेशर असेल आणि त्या लिक्विडच्या बाहेर पी ओ हा प्रेशर असेल तर दोघांच्या मध्ये प्रेशर डिफरन्स किती असणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सेस प्रेशर. तो कसं काढणार आपण, पी आय मायनस पी ओ. दिस इज द एक्सेस प्रेशर. सो द एक्सेस फोर्स विल बी. आता मग एक्सेस फोर्स काय असणार आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे बघा. एक्सेस फोर्स म्हणजे चेंज इन फोर्स किती असणार आहे, त्याला आपण काय सिम्बॉल दिलेला आहे, डीएफ. ओके, डीएफ इज इक्वल टू पी आय मायनस पी ओ इंटू 4πr². आता हा फॉर्म्युला आला कसा, ऍक्च्युली फॉर्म्युला काय, बेसिक फॉर्म्युला काय आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग या फॉर्म्युलावरून काय येणार आहे, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. मग इथं काय म्हणायचं आपल्याला, चेंज इन फोर्स, डीएफ म्हटलं आपण. प्रेशरला पण काय करायचं आपण, चेंज इन प्रेशर म्हणायचं आहे, एक्सेस प्रेशर पी आय मायनस पी ओ म्हटलं. आणि एरिया म्हणजेच काय आहे, स्पेअर ना. स्पेअरचा शेप असेल तर एरिया काय असणार आहे, 4πr². त्या फॉर्म्युलावरून फॉर्म्युलाला एक्सेस फोर्स इज इक्वल टू पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू, सॉरी, df is equal to pi minus po into 4πr². This is the formula for excess pressure. ओके, बघा आता पुढं एक लिक्विड ड्रॉप आहे. आपण काय कन्सिडर केलेला आहे, एक लिक्विड ड्रॉप कन्सिडर केलेला आहे. हा ड्रॉप आहे ज्याचा रेडियस काय म्हणूया आपण, स्मॉल आर. स्मॉल आर इज द रेडियस ऑफ दिस लिक्विड ड्रॉप. आणि या ड्रॉपच्या आतमध्ये जे प्रेशर आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रेशर इनसाइड किंवा इनसाइड प्रेशर. समजतंय. आणि आपण काय करणार आहोत आता, याच्यावरती एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायचा आहे. आणि फोर्स अप्लाय करून या लिक्विड ड्रॉपचा रॅडियस जो आहे तो रॅडियस इन्क्रीज करायचा आहे. स्मॉल डेल्टा आर या डिस्टन्सनी तो रॅडियस आपण काय करायचा आहे, इन्क्रीज करायचा आहे. मग रॅडियस जर का इन्क्रीज झाला तर नंतर आपल्याला फायनल हा ड्रॉप मिळणार आहे, हा ड्रॉप. बरोबर. आणि या ड्रॉपचा एरिया, या ड्रॉपचा रॅडियस काय असणार आहे, आर प्लस डेल्टा आर. कारण रॅडियस आपण इन्क्रीज कितीने केलेला आहे, डेल्टा आरनी. डेल्टा आर हे चेंज आहे. समजतंय. इथं काय म्हटलंय बघा, लेट द रॅडियस ऑफ द ड्रॉप increases from r to r plus delta r where delta r is very small. समजते. so that the inside pressure remains almost constant. आता डेल्टा आर खूपच कमी असल्यामुळं काय होईल, आतलं जे प्रेशर आहे ते चेंज होत नाहीये. जर का तुम्ही जास्तच प्रेशर अप्लाय केलं, जास्तच फोर्स अप्लाय केला तर मात्र प्रेशर चेंज होणार आहे. पण आपण स्मॉल फोर्स अप्लाय करायचा आहे जेणेकरून स्मॉल रॅडियस काय होईल, इन्क्रीज होईल. स्मॉल रॅडियस जर का इन्क्रीज झाला तर स्मॉल एरिया पण चेंज होणार आहे. आणि त्यामुळे इनसाइड प्रेशर काय असणार आहे, रिमेन्स कॉन्स्टंट, ते चेंज होत नाही आहे. ओके, सो इनिशियल सरफेस एरिया काय असणार आहे बघा, इनिशियली म्हणजे हा जर का लिक्विड ड्रॉप असेल, हा दाखवलाय बघा सॉलिडमध्ये. ओके, हा जर का लिक्विड ड्रॉप असेल तर याचा एरिया आपण काय म्हणूया, A1, जो काय असणार आहे 4πr². एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजेच काय, 4πr². हा झाला इनिशियल एरिया. आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचा काय होईल, एरिया वाढणार आहे. बरोबर आहे, रॅडियस वाढला म्हणजेच काय, एरिया वाढला. हा झाला ड्रॉप, फायनल ड्रॉप हा आहे. मग फायनल एरिया काय असणार आहे, A2. मग A2चा फॉर्म्युला काय असणार आहे, सेम 4π, फक्त r च्या ठिकाणी काय येणार आहे, r प्लस डेल्टा आर ही रॅडियस असणार आहे. बरोबर ना. या मोठ्या ड्रॉपची रॅडियस काय असणार आहे, स्मॉल आर प्लस डेल्टा आर. इथे पुट केलं बघा, r प्लस डेल्टा आर आणि ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. हाच फॉर्म्युला इथं आपण लिहिलेला आहे, फक्त r च्या ठिकाणी काय लिहिलं आहे, r प्लस डेल्टा आर. ओके, आता इथं बघा मॅथमॅटिक्स, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय, a² प्लस 2ab प्लस b². हाच फॉर्म्युला इथं अप्लाय करा. म्हणजे 4π इथं ॲज इट इज आहे बघा. आणि इथं काय लिहिलं आहे, हा जो ब्रॅकेट आहे आपण सॉल्व्ह केला, r² प्लस 2r डेल्टा आर प्लस dr डेल्टा r². ठीक आहे. आणि मग आता काय करायचं पुढं, हे 4π न आतमध्ये मल्टिप्लाय करा. 4π न आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येईल, हे मिळणार तुम्हाला 4πr² प्लस 8πr डेल्टा आर प्लस 4π डेल्टा r². ठीक आहे. मग इथं डेल्टा आर जो आहे, डेल्टा आर याला आपण काय म्हटलेलं आहे, डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल. त्यामुळं टर्म्स कंटेनिंग इट्स हायर पॉवर, डेल्टा आरचा जो काय पॉवर आहे, हा पॉवर ही जी टर्म आहे ही काय होईल, निग्लेक्ट करेल, म्हणजे झिरो होईल. याला आपण निग्लेक्ट करायचं आहे. म्हणजे ही पूर्ण टर्म काय झाली, निग्लेक्ट झाली. समजते काय, निग्लेक्ट का करायचं आहे, कारण डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल आणि त्यामुळं टर्म्स कंटेनिंग इट्स हायर पॉवर कॅन बी निग्लेक्टेड. त्यामुळं हा 4π डेल्टा r² टर्म काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे फायनल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असणार आहे बाळांनो, फायनल सरफेस एरियाचा फॉर्म्युला A2 इज इक्वल टू काय असणार आहे,
4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर इतकाच. क्लिअर करा. ओके. हां, म्हणजे हे इनिशियल एरिया हा आणि हा फायनल एरिया. मग एरिया चेंज झाला ना, इनिशियली A1 होता, नंतर A2 झाला, म्हणजे एरिया चेंज झाला म्हणजे एरिया इन्क्रीज झाला. मग एरिया कितीने इन्क्रीज झाला, कसं काढणार आपण? तर कसं काढायचं आहे, इथं बघा इन्क्रीज इन एरिया, त्यालाच आपण काय म्हणतो, चेंज इन एरिया DA. तो कसा काढतो आपण, A2 मायनस A1, फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. ह्यांचा जर का आपण डिफरन्स घेतला तर तुम्हाला काय मिळणार आहे, चेंज मिळणार आहे. सो पुट करा व्हॅल्यू. A2 माहिती आहे आपल्याला, ही व्हॅल्यू 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर, इथे पुट केलं ॲज इट इज. मायनस आहे त्याचं मायनस, आणि A1 म्हणजेच काय, 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. हे सिम्प्लिफाय केला तुम्ही तर तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे, 8 पाय आर डेल्टा आर. आणि या इक्वेशनला आपण काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1. ओके. इन्क्रीज इन एरिया किंवा चेंज इन एरिया किती आला तुमचा, 8 पाय आर डेल्टा आर. ठीक आहे. पुढं आता एरिया मिळाला आपल्याला. आता वर्क डन काय बघा, आता तुम्ही फोर्स अप्लाय करताय, रॅडियस इन्क्रीज करताय म्हणजे वर्क करताय ना, म्हणजे वर्क पण होणार आहे तिथं. मग चेंज इन वर्क डन DW काय असणार आहे, तर वर्क डनचा फॉर्म्युला बघा इथं काय आहे, इथं वर्क डनचा फॉर्म्युला 2 आहे. एक म्हणजे हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे, DW इज इक्वल टू TDA. हा फॉर्म्युला आला कुठून, तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यांचं जे रिलेशन आहे ते म्हणजेच हे T इज इक्वल टू DW अपॉन DA. त्या फॉर्म्युल्यावरूनच आपण काय लिहिलेलं आहे, DW इज इक्वल टू TDA. हा फॉर्म्युला आहे वर्क डनचा. बरोबर. मग इथं आपण काय करायचं, फक्त T आहे तसं पुट केलेलं आहे, आणि DA म्हणजेच काय, इक्वेशन नंबर 1 8 पाय आर डेल्टा आर इथे पुट केलेलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, वर्क डन मिळालं, स्मॉल वर्क डन DW. ओके. वर्क डनचा आणखीन एक फॉर्म्युला आहे, कोणता, हा वर्क डन म्हणजेच काय, जनरल फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग स्मॉल वर्क डन म्हणजेच काय, स्मॉल फोर्स इंटू स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे ना, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बाळानो. DF म्हणजेच काय, स्मॉल फोर्स, DR म्हणजेच डेल्टा आर म्हणजेच काय, स्मॉल डिस्प्लेसमेंट. ओके. म्हणजे हा वर्क डनचा फॉर्म्युला असणार आहे. परत मग आता काय करूया, DF आपल्याला माहिती आहे बघा, हा हे DF ची व्हॅल्यू आहे, हे इथं पुट करा, DF च्या ठिकाणी इथं पुट करा, आणि डेल्टा आर ॲज इट इज इथं आहे. म्हणजे वर्क डनचे 2 फॉर्म्युले मिळाले आपल्याला, एक म्हणजे हा इक्वेशन नंबर 2 आणि दुसरं काय असणार, इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर का तुम्ही कम्पेअर तर लेफ्ट साईड सेम आहे बघा, DW. याचा अर्थ काय असणार आहे, राईट साईड पण सेम. त्यामुळे इथे लिहिलेलं आहे बघा, 8T पाय आर डेल्टा आर इज इक्वल टू PI मायनस PO 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. हे दोन इक्वल करायचं, इथे लिहिलेलं आहे बघा, दोन्ही इक्वल आलं. फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3 कम्पेअरिंग केलं आपण, राईट साईड इक्वल झाले, राईट साईड इक्वल. आणि इथं डेल्टा आर कॅन्सल होईल, त्याच्यानंतर पाय कॅन्सल होईल, 8/4 म्हणजे 2 राहणार आहे. हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही, तुम्हाला फायनली काय मिळेल, PI मायनस PO इज इक्वल टू 2T अपॉन R. हे तुम्हाला फायनल इक्वेशन मिळेल. आणि यालाच आपण काय म्हणतो, एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर ऑफ ए लिक्विड ड्रॉप. एक्सेस प्रेशर ऑफ ए लिक्विड ड्रॉपचा हा फॉर्म्युला आहे, PI मायनस PO इज इक्वल टू 2T अपॉन R. and this equation is also called as Laplace's law of spherical membrane. समजतंय, एक्सेस प्रेशरचा हा फॉर्म्युला आला कोणासाठी, ड्रॉपसाठी. पण समजा हा ड्रॉप नसून बबल असेल तर काय, हा ड्रॉप नसून बबल जर असेल तर काय असणार आहे बघा, इथे म्हटलेलं आहे, इन केस ऑफ बबल हॅज 2 सरफेस एरिया. बबलला आतल्या बाजूला एक सरफेस असणार आहे, बाहेरच्या बाजूला एक सरफेस असणार आहे, बरोबर का. त्यामुळे इथं 2 सरफेस आहेत, 2 सरफेसवरती सरफेस टेन्शन असणार आहे. मग फक्त चेंज काय असणार आहे माहिती आहे का, सेम डेरिवेशन, फक्त चेंज काय असणार आहे, जर का इथं ड्रॉपच्या ठिकाणी बबल जर असेल तर या केसमध्ये बघा इथं DW इज इक्वल टू काय येणार आहे माहिती आहे काय, 2TDA येणार आहे, 2TDA. कळतंय. इथं 2 फॅक्टर का आला, कारण बबल हॅज 2 सरफेस एरिया, बबलला 2 फ्री सरफेस असतात, बरोबर. त्यामुळे इथं 2 ऍड करायचं फक्त. मग हे 2TDA असेल ना, तर पुढे काय येणार आहे बघा, 16 पाय आर डेल्टा आर इंटू 10 येणार. मग परत सेम आहे, क्वेश्चन 2 इक्वेशन 3 कम्पेअर करा, तुम्हाला फायनली काय मिळणार आहे बाळांनो, PI मायनस PO इज इक्वल टू 4T अपॉन R. आणि हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला म्हणजेच काय आहे, एक्सेस प्रेशर ऑफ ए बबल. बबलचा फॉर्म्युला काय आहे, एक्सेस प्रेशरचा 4T अपॉन R, आणि ड्रॉपचा काय आहे 2T अपॉन R. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, लक्षात घ्या. PI मायनस PO इज इक्वल टू 2T अपॉन R अँड PI मायनस PO इज इक्वल टू 4T अपॉन R. लिक्विडसाठी आणि लिक्विड ड्रॉपसाठी आणि लिक्विड बबलसाठी. ओके. इथं आपण थांबूया, याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घ्यायचा आहे. थँक्यू.